नमस्कार. काय सांगाल 26 तारखेला कशा निमित्त मैदान ठेवले? 26 तारखेला आमचे मित्र कुसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते विक्रम बाबा कदम आणि महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मैदानाचं नियोजन केले. वाढदिवसाचं निमित्त आहे मैदान एक सर्वसामान्यासाठी आपण आपलं आयोजन केले. बरं पहिला आता पहिली गोष्ट पावसा संदर्भात काय सांगाल? कारण सगळीकडे पावसा बऱ्यापैकी मैदान कॅन्सल झाली. बरं, ह्या फाटीवरती आता काय अडचण आहे का? आता ह्या फाटीवर काय अडचण नाही. काल पाऊस पडलाय. हो, काल पाऊस पडलाय. सकाळी वातावरण होतं पावसाचं. तर ती आता तुम्ही बघू शकता तिकडे बघा बैल किती आली. तिकडे या कॅमेरा पहिले एकदा कॅमेरा दाखवा. तिकडे भरपूर बैल आलीत. म्हणजे काय सांगाल आता फाटीमध्ये फाटी एकर वगैरे काढले सगळे? गेल्या वेळीच्या मैदानाला समजा बघितले समजेनी फाटीला एकर राहिलेली नाही कुठली. आणि रोलर फिरल्यामुळं आणि रानच हे एवढं चांगलं आहे. तेलंगी रान असल्यामुळं पाऊस जरी झाला चांगला पाऊस झाला तरी एका तासाभरात म्हणजे जिकडे तिकडे होऊन जाते. त्यामुळं फाटीला पावसाची काय अडचण नाही. आता बऱ्यापैकी फोन आम्हाला त्याच येते ते की पहिलवान पावसाच कसं, कारण काय आले चौ बाजूला पाऊस चालू आहे. समधीकडेच पाऊस चालू आहे. मैदान कॅन्सल व्हायला लागली ती. पावसाची काय अडचण नाही. आणि बाय चान्स जरी पाऊस आला त्या टायमाला तरी आपण आधीवर आपण बाईट देऊ आणखी. पण पावसाची 100% इथनं पुढे अडचण नाही. आणि 4 वर्ष झालं आपण आयोजन करतोय मैदानचं. आज तर काय निसर्गाने कधी आपल्याला म्हणजे साथ दिली नाही असं झालेलं नाही. पहिल्यांदा तुम्ही पहिल्यांदाच म्हणला सर्वसामान्यांसाठी मैदान, नक्की काय येतो मैदान घेण्याचं? म्हणजे सर्वसामान्यासाठी आता आपण बी बैलगाडी मालक आहे. आपल्याला बी लक्षात येते ₹1,00,000 असले की आम्ही पण जायला वाय चोडत असा होतो म्हणजे नाही का. तिथं मोठी बैल येणार असं आमचं ग्रह झालेला असतो या. त्यामुळे आपण काय केलंय बक्षीस वाईज ₹81,000 ठेवलं. म्हणलं कमी बक्षीस ठेवावं. आणि त्यातनं बी जरी समजा मोठी आलीच तरी बी आपण क्वार्टर फायनल ठेवलाय, मेगा फायनल ठेवलाय. चांगले बक्षीस ठेवले क्वार्टर फायनलला पण. सर्वसामान्यांना कुठेतरी गुलाल सामान्य. आणि शेवटचं बक्षीस म्हणजे आपल्या नाही का ह्याचं बी बक्षीस आपलं 81,000 पहिलं असतं तर शेवटचं बी 11,000च्या रेंजचं बक्षीस आहे. म्हणजे 10,777 म्हणजे जवळपास 11,000 बक्षीस आहे. बरोबर. पहिलं मैदान घेण्यात येतो काय नावासाठी का पैसे कमवाय? काय होतं या तुम्हाला तर काल सांगतो. कालचाच विषय. काल आम्ही राहिलो म्हणजे माझ्या मी जनरली उदाहरण देतो तुम्हाला. काल आमच्या 3 गाड्या म्हणजे मोठ्या गेल्या मैदानावर. बैलगाडी एक आणि मागणं गाडी म्हणजे नाद आहे आपला. 3 गाड्या गेल्या मागणं. म्हणजे ही आपल्याला जमना इथली इथं जवळ फाटी उपलब्ध करून दिल्या चोराडकर पाहुण्याने आमच्या. त्यामुळे आपण इथं खर्च घालत गेलोय. ₹1,00,000-1,50,000 ह्यासाठी खर्च घातलाय. आपल्याला मैदान त्यासाठी घ्यायचंय. बरं गेल्या टायमाचं मैदान माझं ₹60,000-70,000 आपण बक्षीस ठेवली होती गटाला. ₹70,000 आपण खिशातलं भरले ते. बरं भरलं तरी बी काय नाही. आनंद एवढा ह्या गोष्टीचा आहे की भागात आदतला कुठं गाड्या जुळल्या नव्हत्या त्या महिन्यात. बघा तुम्ही आणखी करा साड्या. त्या दिवशी अमरापूरकरांनी मैदान टाकलेलं होतं त्याच दिवशी. तरी पण आपल्याला 550+ गाड्या आल्या होत्या. त्या गोष्टीचा मोठा आनंद आहे. 60-70 काही लाख रुपये भरायचे म्हणलं तरी तयारी आहे. काय अडचण नाही. फक्त नावासाठी बाकी काय पैसे कमवायचे कमवायचा हेतू नाही. कमवायचा हेतू असतं तर मग तिथं 2 आणि 3 नसतं ना. आता बघा ना कुठं आहे ती 3 फायनल बघा कुठं होती ती. मित्रांनो बघा मैदानाचं नियोजन चांगलं असतं. पाठीमागे प्रत्येक जसं वाढदिवसाला 4थं यंदा पर्व होतो पहिल्यांदा. हो 4थं वर्ष. प्रत्येक वर्षी एक वेगवेगळी संकल्पना असते पहिलवानची. माग आदतचं मैदान झालं त्यावेळेस सुद्धा फायनल क्वार्टर फायनल जे नंबरला उतरला त्यांना सुद्धा बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलेलं. यावेळेस 26 ऑगस्टला सुद्धा मैदान आहे. ते त्याच तोडीच मैदानात तोड आहे. म्हणजे क्वार्टर फायनल असणार आहे, मेगा फायनल असणार आहे. आणि बक्षिसाची रूपरेषा त्यांनी थोडक्यात सांगितली की बाबा कुठेतरी सर्वसामान्यांना बैलगाडी मालकांना गुलाल भेटावा आहे. इथून बक्षीस आपली रेंज बक्षिसाची रेंज मापात ठेवली आहे. पण आपली ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू? ऑनलाईन नोंदणी कालपासून चालू झाल्या. काल बरे आले होते फोन काय पावसाचं बी विचारत होते. आज सकाळी काहीतरी 20-30 झाल्या त्या नोंद चालू झाल्या ऑनलाईन. साधारणतः आता 30-40 गाडी नोंद आहे. हो 30-40 गाडी नोंद आहे आज. आता काल वाईज थोडं पळापळीने नोंद घेता आली नव्हती. पोरासनी फोन येत होतो. बरोबर नव्हती नोंद घेतली. काल तुमचा शंभू 2 नंबरचा मानकरी झाला. 2 नंबरचा शुभेच्छा त्याबद्दल आम्ही देतो तुम्हाला. धन्यवाद. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या दिनांक आज 22 आहे. चोराडे फाटीवर जे मैदान आहे 26 ऑगस्टला त्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली. तरी ज्या बैलगाडी मालकांनी अजून नोंद केलेली नाही त्या सर्व बैलगाडी मालकांनी ते आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा. आयोजक कमिटी सहकार्य करा. मला लॉट आदल्या दिवशी निघणार का? नाही लॉट आदल्या दिवशी 100% निघणार. आणि होता होईल तेवढं गाडीची नोंद मापात झाली. कारण मैदान आपलं नावासाठी आहे. ती 2 मोठी माणसं आहे ती मित्रच आहे ती माझी पण मोठी माणसं आहे ती. थोडं कार्यक्रम ही इकडे तिकडे होणार. त्यामुळे होता होईल तेवढा कार्यक्रम लवकर घ्यायचा आहे. गाड्याची नोंद मापशीर झाली की आपण बंद करून लॉट लवकर काढणार आहे जेणेकरून सकाळी आपल्याला ही व्हावी. म्हणजे आपलं दिवसाचं गट हा फायनल व्हावा व्यवस्थित. आणि मला अजून एकदा हे सांगायचं पावसाची अडचण नाही. फक्त आता
बक्षीस ही समजा माहित आहे, 1 रुपया कधी कमी दिला जात नाही आपल्या ह्या फाटीला, त्या मैदानाला, आपल्या मैदानाला. आता पाग कडेगाववरनं बी आता माझं मित्र आलेलं दिसले, म्हणजे अमरापूरचे मित्र गेले ते फेऱ्याला, कराडवरनं बी आले ते, आता कालिंताई बी दिसले कुठेतरी फेऱ्याला. म्हणजे पाऊस इकडे नाहीच आहे या भागात, पावसाची अडचण येणार नाही काय. बरं. आणि दुसरी गोष्ट फोन येते, 24 तारखेला इथे एक बॅनर पडलेला होता दुसऱ्या बैलाचा, 24 तारखेचा मैदान, जवळजवळ मैदान होती ती म्हणून चोराडकरांनी मोठं मन करून ती एक मैदान कॅन्सल झालेलं आहे. चोराड ती एक नोंद घ्या, कारण लय जणांचा फोन येते ते आपल्याला. नक्कीच डायरेक्ट आता 26 तारखेलाच आपलं ओपनचं मैदान होणार. 24 तारखेला जे दुसरा बैल होतं चोरड्या फाटीवरती ते मैदान सुद्धा कॅन्सल केलंय, एक लागून मैदान नको म्हणून. त्यामुळे 26चं ओपनचं मैदान कन्फर्म आहे. तर लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा. पण पल्ला किती असणार आपला तो ओपन साठी? पल्ला 900 फूट आहे, माहितीच आहे समजायला सर. 900 फूट आहे पल्ला. आता काय नव्यानं काय आणि बैलगाडी मालकांना सांगाल? नव्यानं काय, आता फाटी बघितलेलीच आहे, फाटी एक नंबर झालेली आहे आवर्जून, नाही का. मध्ये मागल्या मैदानाला बरेच जण बघून गेले ते. आता फक्त आपण मैदान करत असताना पावसाची अडचण येणार नाही. जर तसं काय वाटलं तर सकाळच्या बारी बी तुम्हाला सांगितलं जाणार की पाऊस, पण 100% पाऊस आपल्याला ताप देणार नाही. वातावरण चांगलं आहे. बैलगाडी मालकांनी येऊन प्रतिसाद द्या, म्हणजे जेणेकरून नाही का मैदान भरावणं सोपं नाही. बरोबर हे साऱ्या गोष्टी म्हणजे मैदान पार पाडणं हे सोपं नाही. ज्या दिवशी गेल्या 3 तारखेचं उदाहरण जरी द्यायचं म्हणलं, 3 तारखेला 3 मैदान झाली, तिन्ही मैदानावर गोंधळ चालला, दोन्ही मैदानावर गोंधळ चालला. एक मैदान आपलं रिसर रास्त एकदम ओके मध्ये पार पडलं होतं. म्हणजे आयोजक कमिटीची चूक आहे असं नाही, पण प्रत्येक ठिकाणी ताप होतो. आयोजक कमिटीला सोपं नाही मैदान घेणं. म्हणजे बरं पहलवान, आता गाडी कमी जास्त आली तर बक्षीस रिसर्च जाणार आणि काय 777 रुपये द्यायचं वरचं त्यो बी भेटणार. समजा 1 रुपया तिथं कमी भेटणार नाही, वरचं 7 रुपये येतं ती सुद्धा भेटणार आहे. गाड्या किती बी, आणि कमी यायचा विषय आता तो म्हणजे आपल्या वैयक्तिक, म्हणजे मी स्वतः तरी म्हणलंच पाहिजे, कारण आज तागायत गाडी कधी कमी आली नाही मला. गाड्या कमी येणार नाही. काय असतं, जिथं मैदान चांगले होतात तिथं बैलगाडी मला गावावरून पळायला. आणि 2-3 मैदान पडली ती ओपनची मैदान आहेत तिथं पुणे भागात. ही 2-3 समजा नाही का 24-26 अशी मैदान असल्यामुळे बी पण गाड्या येणार. मापशिरण जरी नाही आल्या तरी बी काय अडचण नाही, बैलगाडी मालकाने बिनधास्त यायचं. काय जेवढे आहेत तेवढे सगळे रिसर बक्षीस झालं 100%. बरं आता लागत नाही आपल्या इथं, पण ओळख गोष्टीला काय पाहुणा जावळा काय नाही, रिसर आपल्याच गाड्या रिसर पाहणार. बाबांचे मित्र परिवार, पाटलांचे मित्र परिवार, त्यांचं मित्र परिवार काय नाही, तिने यायचं फक्त वाढदिवस. मित्र मला ते म्हणजे नाही का कुठल्या कुठल्या गोष्टीला असं असते म्हणून ते आपलं करायचं म्हणून केलेलं आहे. दुसरे कुठे ढवाळ नसणार आहे, कुणाचीच नसणार, आणि नसत्यांची चालत बी नाही आपल्याला. नक्कीच मित्रांनो, मैदानी पारदर्शक आहे. ऑनलाईन नोंदणी सुरू झाली, ऑनलाईन नोंदणी करा. आपल्यासोबत या ठिकाणी अभिजित फौजींच्याकडून पुढे जाणून घेऊ.